नागौर के ऐश्वर्या नगर इलाके में एक फैब्रिकेशन कारखाने में बड़ा हादसा हो गया। गैस सिलेंडर फटने से वेल्डिंग का काम कर रहे 50 वर्षीय सैयद अहमद अंसारी गंभीर रूप से घायल हो गए। उन्हें मेडिकल अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। पुलिस के अनुसार कारखाने में गैस वेल्डिंग की टॉर्च खराब थी और उसी समय गैस लीकेज की आवाज़ भी आ रही थी। इसके बावजूद कारखाना मालिक ने काम बंद नहीं कराया, जिससे यह हादसा हुआ। मृतक के भाई तुफैल अंसारी ने शिकायत पर ऐश्वर्या नगर पुलिस ने कारखाना मालिक अब्दुल कयूस अंसारी के खिलाफ लापरवाही की और मौत का मामला दर्ज किया। फिलहाल पुलिस ने भारतीय न्याय संहिता कई धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। काल दिनांक 6/8/2026 रोजी सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतील जो प्लॉट नंबर 26 वांजरी नाका नंबर 2 रोडवरील रहमतनगर येथील अन्सारी फॅब्रिकेशनचा कारखाना आहे। तिथं जे आहे तर यातील जे फिर्यादी आहेत त्याचे मोठे भाऊ सईद अहमद वल्द वकील अहमद वय 50 वर्षे राहणार आझादनगर नई बस्ती टेका हे फॅब्रिकेशनचे वेल्डिंगचे काम करीत असताना गॅस सिलेंडरचा जो गॅस वेल्डिंगचा जो कंप्रेसर असतो तो फुटल्याने ते जखमी झाले होते। त्यांना जखमी उपचारकामी त्यांना मेडिकल हॉस्पिटल इथे नेले असता त्यांना डॉक्टरांनी तिथे तपासून मृत घोषित केले। तर यावरून त्यांचे जे भाऊ त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही कारखाना मालक अब्दुल कयूम अंसारी राहणार 55 फारुखनगर टेकानाका याचा जो गॅस वेल्डिंग करण्याचा टॉर्च खराब झाल्याने ते लीक होण्याचा हे माहीत असून सुद्धा त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशी खात्री असताना मालक यांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना होऊन यातील फिर्यादीचा भाऊ मरण पावला आहे। त्यामुळे आम्ही जे आहेत कारखाना मालक याच्यावर BNSS कलम 106(1) 288 भादवी भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येणार आहे।